जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, पावसाळ्याची नुकती सुरुवात होते. पावसाळा लांबला होता आणि आपण सगळे ग्रामीण भागातले आहात. अनेक जण इकडे शेतकरी असतील, आहेत का रे? तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो, कारण तुम्ही तुमची शेतातली कामं सोडून इथे आलात आणि पावसाळ्याची आपण वाटच बघत असतो. कारण एकदा का पाऊस पडला की नवीन कोंब फुटतात. तसा हा माझा पावसाळा आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रेम हा माझा पावसाळा आहे. अनेक जण सडलेली पानं गेली तरी परत पाऊस पडतो आणि नवीन कोंब उगवतात. आणि ते नवीन कोंब उगवणारे तुम्ही कट्टर निष्ठावान शिवसेना प्रमुखांचे जीवाला जीव देणारे शिवसैनिक आहात. तसं पाहिलं तर आता शांत आहे. जरा कॅमेरामन जरा खाली बसलं तर बरं. कॅमेरे सेट करा आणि प्लीज खाली बसा. सांगतो येतो. पहिल्या गद्दाराचा समाचार घ्यायला पाहिजे, कारण हे गद्दार काही वेळेला माझी चूक होते आणि म्हणून पहिला प्रथम माझं कर्तव्य आहे की माझ्या सांगण्यावरून जे तुम्हाला मी एक बुजगावणं दिलं होतं त्याला अक्षरशः रक्ताचं पाणी करून समोरून पावसाचा धबधबा पडत होता तरी देखील तशाची तमा न बाळगता तुम्ही निवडून दिलात. त्याच्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची तर माफी मागतोच, पण तमाम ह्या यवतमाळ आणि वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो की तुम्ही केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरोश्यावरती या गद्दाराला निवडून दिला होता. पण आपण त्याला मतदान करताना बोटाला काळी शाई लावलीच, पण त्यांनी गद्दारी करून आपल्या विश्वासाला काळं फासलेलं आहे आणि याचा जाब विचारण्याचा अधिकार तुम्हाला आहे. जाब विचारला पाहिजे. शेवटी गद्दारांच्या कळपात गेला. आता गद्दारांचा कळप म्हणजे काय की 3-4 वर्षापूर्वी गद्दार शिरोमणी जो बसला तिकडे मिंदे, त्यांनी 40 आमदार फोडले. आणि या विदर्भामध्ये जेव्हा बैल पोळा होता तेव्हा त्या बैलांवरती लिहिलं होतं 50 खोके एकदम ओके. आता मला सांगा, तेव्हा आमदाराचा भाव 50 असेल, 50 खोके, तर खासदाराचा किती असेल? म्हणजे हा एक धंदा झालाय. निवडून यायचं. असा शेतकरी, आता तू बोललास ना रे दादा, पीक विमा मिळालेला नाहीये, हमी भाव मिळत नाहीये, पण निवडून यायचं, आपला हमी भाव वाढवायचा आणि विकून टाकायचं सगळं काही. मी मुद्दामून एक क्लिप इकडे ऐकवणार आहे तुम्हाला की शेवटी फसगत कशी होते. एक मिनिट थांबा. हे गद्दार खासदार त्यावेळेला काय बोलले होते, कुठे गेले? थांबा. आणि जेव्हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं एक वाक्य मला आजही आठवते की मी वयाच्या 15व्या वर्षी शिवसैनिक झालो आणि त्यावेळेस त्यांनी मला ते कानावर आहे की जेव्हा कोणी संकटात असेल तेव्हा जात पात धर्म न पाहता त्याच्यासाठी आपण धावून गेलं पाहिजे. आज शिवसेना संकटात होती. माझी आई 83 वर्षाची होती. तिनं सुद्धा सांगितलं की शिवसेनेसाठी आपल्याला जायचं आहे. थोडेसे गदगद झालेले आहात आईची आठवण काढून. तर आता आईची आठवण आलेली आहे. मला सांगितलं होतं शिवसेनेला सहकार्य करत, म्हणून आज मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी आईचं स्वप्न तुम्ही पूर्ण करताय आणि म्हणून तुम्ही ठाकरेंबरोबर उभे राहिले. हो, बिलकुल. ठाकरे साहेब हे ऐकायला आलं का तुम्हाला? आईला काय वाटेल? आईची शपथ घेऊन जर गद्दारी करणार असेल तर खरोखर आईला काय वाटत असेल? आणि चूक आपल्या सगळ्यांची झाली, विशेषतः माझी झाली. आईची शपथ घेतल्यानंतर ह्यांनी पूर्वी एकदा आपल्याशी गद्दारी केली होतीच.
तरी परत आले. आणि परत आल्यानंतर तुम्ही आता या टेपमध्ये ऐकलं असेल की जेव्हा कोणी संकटात, अरे एवढे शिवसैनिक असताना शिवसेनेवरती संकट येऊच शकत नाही, तुझी काळजी कर, माझी करू नकोस, माझी करू नकोस. आजपर्यंत एकदा झालं ना, शिवसेना संपली, पक्ष चोरला, चिन्ह चोरला, तरी ठाकरे उभा आहे. मग आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती, तर तुमच्या विरोधात नाकावर टिचून या सर्व तमाम जनतेने 9 खासदार आपल्या हक्काच्या मशालीवरती निवडून आणले होते. ती फोडण्याची वेळ का आली? त्यावेळेला आपल्याला चिडवलं जात होतं, तुमचे 18 खासदार मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले, मोदींच्या चेहऱ्यावर निवडून आले. अरे मोदींच्या समोर देशात लाट असताना माझ्या या शिवरायाच्या महाराष्ट्राने मोदींच्या भाजपला आडवा करून त्यांच्या छाताडावरती हक्काचे शिवसेनेचे आणि महाविकास आघाडीचे 31 खासदार बसवले होते. कुठे गेली ती मोदींची लाट? आणि विकास निधी जे काय बोंबलतायत, एकूण 2 वर्षामध्ये लोकसभेमध्ये हे किती वेळा हजर होते? काय आंदोलन म्हणून काय केली त्यांनी? जे आंदोलन आपण केली, शेतकऱ्याला कर्जमुक्त, मी काय उपकार नाही केले, पण एक अनपेक्षितपणाने मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मला स्वीकारावी लागली. कोणीही मागितली नव्हती, पण मी माझं कर्तव्य मानलं की आपला हा अन्नदाता आहे. सगळेजण म्हणतात मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. अरे मग मुलगा असतील तर शेतकऱ्याच्या मुलाच्या निष्ठेला जाग ना तू, का शेतकऱ्याची गद्दारी करतोयस? पण कोणी न मागता मी माझं कर्तव्य म्हणून जे काय करता येणं शक्य होतं, 2 लाखापर्यंतची पीक कर्जाची जी काय रक्कम होती ती त्यातनं मी मुक्त केलं होतं. शेतकऱ्याला मिळाली होती की नव्हती एवढं मला सांगा. काय त्रास झाला होता? नाव काय, अमुक काय, तमुक काय, हे काय, जन्म कधी झाला, जन्म झाला की नाही झाला? अरे समोर उभा आहे तरी विचारतो जन्म झाला की नाही झाला. यांची फसवणूक करण्याची जी काय वृत्ती आहे ही सगळी गद्दार वृत्ती आहे. म्हणजे आता मी मध्यंतरी वाचलं, तुम्ही पण वाचलं असाल, आता आपल्याकडे ते SIR सुरू होत आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, आता पासपोर्ट, हे तुमचं भारतीय नागरिकत्वाचा दाखला धरला जाणार नाही. मग काय करणार? भाजपचं सदस्यत्व एवढंच तुम्ही धरणार? आम्ही नाही आहोत भाजपचं सदस्य, कारण हा भारतीय जनता पक्ष नाहीच आहे. असाच जर का वागला तर हा पाकिस्तान जनता पक्ष होतोय की काय, अशी आम्हाला तर चिंता वाटायला लागलेली आहे. कारण यांनी गद्दारी जी केलेली आहे, गद्दारी तुमच्या आमच्याशी केलीच. गद्दारी स्वतःच्या आईबरोबर केले, गद्दारी शिवसेनेबरोबर केले, गद्दारी तुमच्याबरोबर केले. आणि एवढंच नव्हे तर जो उल्लेख आता संजय राऊत यांनी केला, राम मंदिराच्या दानपेटीतले पैसे चोरले जात आहेत.